राम राम मंडळी, तुम्हाला माहीतच असेल मी पुन्हा येईल आले तर खरंच, पण लवकरच घरीही गेले. 72 तासाच्या आत त्यांना राजीनामा द्यावा लागला. पहाटे शपथविधी घेतला, पण 72 तासही त्यांचं सरकार टिकलं नाही. तुम्हाला माहितीच आहे मी कोणाबद्दल बोलतोय ते. आणि मित्रांनो, सध्या एक ट्रेंडिंग मध्ये गोष्ट चालू आहे, एक पॉइंट चालू आहे, एक मुद्दा चालू आहे. मी पुन्हा येईल पासून जो सुरू झालेला प्रवास आहे, मला आता मुक्त करापर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय ते. नमस्कार मंडळी, मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी. 2019ला सोबत इलेक्शनही लढले, जिंकूनही आले, पण मुख्यमंत्री पदावरनं बीजेपी आणि शिवसेनेमध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यांची युती तुटली. बरं, त्यांच्यामध्ये आता नेमकं काय बिनसलं हे तर अजूनही सस्पेन्सच आहे. खरं काय आहे हे कोणालाच माहित नाही, ना तुम्हाला ना आम्हाला. कारण जे काही चर्चा झाली होती ती एक बंद दाराआड चर्चा झाली होती. जेव्हा शहासाहेब मातोश्रीवरती आले होते तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली होती. त्यामुळे शिवसेना म्हणत होती की जे ठरलंय त्याप्रमाणे चालू द्या. जे नेमकं ठरलं होतं काय, शिवसेना म्हणत होती, शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की जे अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय तसं चालू द्या. पण देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत होते की आमच्या वरिष्ठांनी आम्हाला असं काहीच नाही सांगितलं की बाबा त्यांनी एखादा काहीतरी शब्द उद्धवजी ठाकरेंना दिलाय. आमच्या वरिष्ठांनी असं काहीच आम्हाला नाही सांगितलं. आणि हेच होतं ज्याच्यामुळे त्यांची युती तुटली. तर आता शिवसेना 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदावर अडून बसली होती आणि तिकडे फडणवीस साहेबांना सरकार काही स्थापन करता येत नव्हतं, कारण का त्यांच्याकडे तेवढी मेजॉरिटी नव्हती. शिवसेना 2.5 वर्षाच्या मुद्द्यावरती अटून बसली होती, त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेचं संख्याबळ नव्हतं आणि बीजेपीकडे स्वतःचं तेवढं संख्याबळ नव्हतं जेणेकरून ते सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यांच्यामुळे त्यांना तेही करता नाही आलं. आता मग यामध्ये झाली एंट्री राजकारणातले जे चाणक्य म्हणतो आपण ते शरदचंद्रजी पवार साहेब. आणि तुम्हालाही माहितीच आहे किंवा अख्ख्या महाराष्ट्राला किंवा देशालाही माहिती आहे, जर का एका सब्जेक्टमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब घुसले तर त्याचा ते शेवटच करतात, त्याचा ते गेमच करतात, हे अख्ख्या देशाला माहिती आहे. मग शरदचंद्रजी पवार साहेबांनी हळूहळू शिवसेनेसोबत जवळीक वाढवली आणि मग इकडे शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करायच्या विचारातच होते आणि त्यांनी काही त्यांच्या हालचाली सुरू केल्या. तेवढ्यातच नेमकं असं काहीतरी घडलं की 23 नोव्हेंबर 2019ला अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केलं आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री बनले होते. आणि हा खूपच एक रंजक टॉपिक आहे. हे जे काही शपथविधी, हे जे काही गोष्टी झाल्या ह्या भरल्या पहाटे झाल्या. 23 तारखेच्या पहाटे 7 वाजताच त्यांनी हा शपथविधी सोहळा घेतला आणि हे कोणालाच माहिती नव्हतं. काही लोक झोपेत असतील, काही लोक ऑलरेडी म्हणजे झोपेतून उठले असतील पण न्यूज नसतील बघत, काही लोक न्यूज बघत असतील, त्यांना हे समजलं. कारण का हे खूप पहाटे झालेलं होतं. फडणवीस म्हणत तर होते खरंच की मी पुन्हा येईल. ते आले लवकरच, पण घरी पण त्याच स्पीडने गेले. कारण का त्यांना 72 तासाच्या आतच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीतर्फे सपोर्ट केला होता, त्यांना समर्थन दिलं होतं म्हणून त्यांचं सरकार बनलं. पण नंतर पक्षाच्या दबावाखाली येऊन, पक्षाच्या म्हणजे शरदचंद्रजी पवार तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या दबावाखाली येऊन, पक्षाच्या दबावाखाली येऊन अजित पवारांना त्यांचं जे फडणवीसांना समर्थन दिलं ते समर्थन त्यांना काढून घ्यावं लागलं. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांचं सरकार कोसळलं. अवघ्या 72 तासामध्ये त्यांना राजीनामाही द्यावा लागला. मग शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन 28 नोव्हेंबर 2019ला त्यांनी सरकार स्थापन केलं. आणि ज्यावेळेस सरकार स्थापन झालं किंवा व्हायचं होतं तेव्हा त्यांनी एका मुद्द्यावरती सगळ्यांचं सहमत होतं, तिन्ही पक्षांचं सहमत होतं की 5ही वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील. आणि सर्वांचं एकमत झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री करायचं. या गोष्टीवरती सगळ्यांचं सहमती झालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आणि त्यांनी त्यांच्या आघाडीला महाविकास आघाडी असं त्यांनी नाव दिलं, असं नाव जाहीर केलं. आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या सोबतच अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. आणि यांच्या सोबत बऱ्याचशा मंत्र्यांनी शपथही घेतली. त्यामधनं शिवसेनेचे एकनाथ शिंदे होते आणि राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ होते, बरेचसे मंत्री होते, जयंत पाटीलही होते. पण काँग्रेसचे बाळासाहेब थोरात होते, अशोकरावजी चव्हाण साहेब होते. या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं सरकार स्थापन केलं. हळूहळू मंत्रिपदही डिस्ट्रीब्यूट केले गेले. काही मंत्रिपद राष्ट्रवादीमध्ये गेले, काही मंत्रिपद शिवसेनेमध्ये गेले, काही मंत्रिपद काँग्रेसला गेले. असं करत त्यांनी त्यांचं मंत्रिमंडळही स्थापन केलं. त्यांनी कामही सुरू केलं. शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांचे काही हिताचे निर्णय घेतले.
पण तेवढ्यातच मार्च 2020 आला आणि मार्च 2020 मध्ये कोरोनाने अख्ख्या देशात हाहाकार घातला. त्यामुळे जे काही कामं प्रगतीपथावरती होती ती सगळी कामांना पूर्णविराम मिळाला, सगळ्या कामांना स्थगिती द्यावी लागली. ह्या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे घरामधनं कॉन्फरन्स वगैरे घेत होते. ते महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे काय नाही याचा आढावा घेत होते. एवढ्यामध्येच विरोधी पक्षांनीही खूप गोंधळ घातला. त्यांचं म्हणणं होतं की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे घरामध्ये बसून कॉन्फरन्स घेतात, घरामध्ये बसून महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे ते जाणून घेतात. ते तसं करून नाही चालणार. त्यांनी खाली बाहेर रस्त्यावरती उतरलं पाहिजे, त्यांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे, हॉस्पिटल्सला व्हिजिट केली पाहिजे. तेव्हा कुठे त्यांना महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालू आहे त्याचा अनुभव येईल आणि त्याच्या थ्रू ते मग डिसिजन्स घेतील की ती जी परिस्थिती आली आहे त्याला कसं सामोरं जावं लागेल आणि त्याला कसं सारावं लागेल हे त्याच्यानंतर ते त्यांना डिसिजन्स घेता येतील. पण घरी बसून हे डिसिजन्स घेता येत नाहीत असा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यांनी खूप गोंधळही घातला, त्यांना उत्तरे दिले, आरोप प्रत्यारोप होतच आले. हळूहळू कोरोनाची जी स्थिती होती ती सुधारायला लागली. हळूहळू जे काही कामे बंद होती, जे काही गोष्टी झाल्या होत्या, जे काही स्थगित झाल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागायला लागल्या. हळूहळू प्रत्येक गोष्ट रस्त्यावर यायला लागली. जे काही लॉकडाऊन सुरू झाला होता तो पण लॉकडाऊन शिथिल करण्यात आला नॉर्मल लोकांसाठी. मग लोक पण इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला लागले. हळूहळू अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची असो या भारताची असो या प्रत्येक देशाची असो हळूहळू त्यांच्या अर्थव्यवस्थाही मार्गावर यायला लागल्या. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या हिताचे असो, नोकरी संदर्भात असो, बेरोजगारीच्या संदर्भात असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भरपूरसे निर्णय घेतले. प्रत्येक पक्षामध्ये काहीतरी पक्षांतर्गत वाद असतात, काहीतरी पक्षांतर्गत नाराजी असते. कोणाला कोणतं मंत्रिपद पाहिजे असतं, कोणाला कोणतं वेगळं पद पाहिजे असतं. पण एक गोष्ट प्रत्येकाला देणे हे त्याही पक्षाला शक्य होत नाही. होऊ शकतं या 5 वर्षामध्ये कोणाला संधी मिळेल, दुसऱ्या 5 वर्षामध्ये अजून कोणाला संधी मिळेल, अशा गोष्टी होऊ शकतात. याच्यामुळे ते सॉर्ट आउट होऊ शकतं. पण काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा मला आताच पाहिजे आणि त्यांना जर नाही भेटलं तर त्याच्यामुळे पक्षांतर्गत नाराजी होते. कदाचित मला वाटतं असंच काही शिवसेनेसोबतही झालं. एकनाथ शिंदे असं म्हणतात की बाबा एकनाथ शिंदेची काहीतरी पक्षांतर्गत नाराजी होती. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धवजी ठाकरे साहेबांना सोडून त्यांचे जे काही पक्षातले 40 आमदार होते ते 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. आता हा जो गुवाहाटी ते मुंबई टू गुवाहाटी, गुवाहाटी टू मुंबई हा जो एकनाथ साहेबांचा प्रवास होता हा खूपच रंजक होता. स्टार्टिंगला काय केलं त्यांनी, मुंबईवरनं त्यांचे 40 आमदार घेतले आणि ते गेले गुवाहाटीला. गुवाहाटीला त्यांनी एक हॉटेल केलं, त्या हॉटेलमध्ये थांबले. काही दुसरे आमदार शिवसेनेचेच एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन द्यायचं म्हणून त्यांनी डायरेक्टली गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना जॉईन केलं. तिकडे जॉईन केल्याच्या नंतर त्यांनी असं एक म्हटलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की बाबा आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना मधले आमदार घेऊन मी साईडला आलोय, बाजूला आलोय आणि मला बाळासाहेबांनी हिंदुत्ववाद शिकवला तर मी हिंदुत्ववाद टिकवण्यासाठी मी इकडे आलोय. मग त्यांनी तिथे हॉटेलमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. त्यांचा हा प्रवास जो होता खूपच रंजक होता. पहिले ते मुंबईवरून गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून पुन्हा ते गोव्याला आले, गोव्यामध्ये थांबले, गोव्यामध्ये त्यांना काही आमदार येऊन भेटले. नंतर गोव्यावरनं ते थेट मुंबईला आले आणि मुंबईला येऊन ते गेले राज्यपालाच्या भेटीला. तिकडनं देवेंद्र फडणवीस साहेब पण त्यांच्या भेटीला गेले आणि तिथे त्या दोघांनी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हो, पण आता बाकीच्या लोकांना किंवा जनतेला जे वाटत होतं की आता फडणवीस साहेब पुन्हा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनतील आणि कदाचित एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनतील असं हे लोकांच्या अपेक्षा होत्या. पण तिथे जे काही झालं ते कम्प्लिटली डिफरंट झालं, कम्प्लिटली अपोजिट झालं. कारण का फडणवीस साहेब जेव्हा पत्रकार परिषद चालू होती तेव्हा फडणवीस साहेबांनी डायरेक्टली एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होतील हे त्यांनी डायरेक्टली घोषणा करून दिली. त्याच्यामुळे प्रत्येक जण चकित झालं. जे अपेक्षित नव्हतं त्या गोष्टी झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. बाकी मंत्रिमंडळाचा पण त्यांनी विस्तार केला. काही लोकांना मंत्रिपद मिळालं शिवसेनेच्या, काही बीजेपीच्या लोकांना आमदारांना मंत्रिपद मिळालं. या सगळ्या घडामोडींचा शिंदेंनी दावा केला की जी खरी शिवसेना आहे ती आमचीच आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमदारांची, त्याच्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाविकास आघाडीची साथ सोडली, आम्ही हिंदुत्ववादासाठी महाविकास आघाडीची साथ सोडली. या गोष्टीवरती शिंदे साहेब एकदम ठाम होते. हे जे राजकीय नाट्य चालू होतं तेवढ्यातच अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, ते म्हणजे अजित पवारांनी त्यांचे काका शरदचंद्रजी पवार यांची साथ सोडून सरकारमध्ये जाण्याचा निर्णय केला. ते सुद्धा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जे 51 आमदार होते त्याच्यापैकी ते 41 आमदार घेऊन सरकारमध्ये गेले आणि त्यांनी सरकारमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा एक उपमुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली. तसं त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. कधी नव्हे ते महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री मिळाले. यानंतर
एकनाथ शिंदेंनी दावा केला खरी शिवसेना त्यांचीच आहे आणि कोर्टमध्ये केस वगैरे गेली. ठाकरे साहेबांनी पण दावा केला की त्यांची नाही, आमची शिवसेना आहे. त्याच्यामध्ये काही जे निवडणूक आयोगाला काही गोष्टी कळवायच्या असतात, जे शिवसेनेचा नेता ह्या त्या गोष्टी असतात, त्या यामध्ये ठाकरे साहेबांनी पुरावे दिले पत्रकार परिषद घेऊन. त्यांचे जे वकील होते त्यांनी पण पत्रकार परिषदेमध्ये पुरावा दाखवले. आम्ही निवडणूक आयोगाला वेळीच कळवलं होतं की हा आमचा नेता आहे, हे आमचे अध्यक्ष आहेत, यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी होतील. हे बरेचसे पुरावे दाखवले. त्याच्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली आणि नंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं की तुमच्या परीने याचा रिझल्ट द्या. आमचे हे मुद्दे आहेत, आम्ही हे तुम्हाला रिझल्ट दिलेत, तुम्ही याच्यावरती बघा, तुम्ही अनालिसिस करा आणि तुम्ही याचा रिझल्ट द्या, असं सुप्रीम कोर्टाच्या जजनी विधानसभा अध्यक्षांना सांगितलं. आणि मग विधानसभा अध्यक्षांनी थोडासा टाइम घेतला. त्यानंतर त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे असा त्यांनी रिझल्ट जाहीर केला. आणि सेम गोष्टी काही राष्ट्रवादीसोबतही घडल्या. अजित पवारांनी 51 पैकी 41 आमदार घेऊन गेले होते, सरकारमध्ये स्थापन झाले, त्याच्यामुळे त्यांच्याकडेही मेजॉरिटी होती आणि त्यांनी पण दावा ठोकला की खरी राष्ट्रवादी ही माझीच आहे. त्याच्यामुळे ह्या पण गोष्ट कोर्टमध्ये गेली. त्यानंतर त्यांनी पण सेम सांगितलं विधानसभा अध्यक्षांना की बाबा हे तुम्ही अनालिसिस करा, हे आमचे अनालिसिस आहे, याच्यावरती तुम्ही पुन्हा डबल बघा आणि तुम्ही रिझल्ट द्या. तर विधानसभा अध्यक्षांनी तेच केलं जे शिवसेनेसोबत झालं. त्याच्यामुळे जी राष्ट्रवादी होती ओरिजिनल ती सुद्धा त्यांनी अजित पवार गटाला दिली. आता इथे झालं काय, शिवसेना जी होती ओरिजिनल धनुष्यबाण त्यांचं चिन्ह हे गेलं शिंदे गटाकडे आणि राष्ट्रवादी जी आहे राष्ट्रवादी जी आहे त्यांचं चिन्ह घड्याळ हे गेलं अजित पवारांकडे. मग आता राहिला प्रश्न उद्धवजी ठाकरेंचा आणि शरदचंद्रजी पवारांचा. तर उद्धवजी ठाकरेंनी त्यांची नवीन शिवसेना काढली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांचं चिन्ह त्यांनी घेतलं मशाल. सेम राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा त्यांची नवीन राष्ट्रवादी काढली, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, आणि त्यांचं चिन्ह त्यांनी घेतलं तुतारी वाजवणारा माणूस. आता मध्येच फडणवीस साहेब बोलले, त्यांची काहीतरी पत्रकार परिषद चालू होती किंवा कोणतरी रिपोर्टरने त्यांना क्वेश्चन विचारला, पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा ते बोलले होते की मी म्हटलं होतं मी पुन्हा येईल, मी पुन्हा आलोच, पण 2 पक्ष फोडून आलो. त्यांनी असं काहीतरी मध्ये स्टेटमेंट दिलं होतं. आता मी पुन्हा येईल तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोड़ कर आया. तर मग त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की यार की हे लोक जे आहेत राजकीय नेते हे कधीही काहीही करू शकतात. तर हे सगळं राजकीय नाट्य पाहता मला एक प्रश्न पडतो की बाबा खरंच या राजकीय लोकांना मतदाराचा काहीतरी आदर आहे का? खरंच या राजकीय लोकांपुढे मतदाराची काहीतरी किंमत आहे का? हो, खरंच जनतेला मतदार म्हणून तरी काहीतरी किंमत आहे का? आपलं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा. हे जे राजकीय लोक आहेत ना, यांना मतदाराची काहीच पडली नाही. त्यांना पडलेली आहे ती फक्त आणि फक्त खुर्चीची. त्यांना मतदारासोबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त खुर्ची पाहिजे. मग ते पक्ष फोडून असो का बंडखोरी करून असो, त्यांना खुर्ची पाहिजे, बस, दुसरं काहीच नाही. त्यांचं फक्त आणि फक्त एकच ध्येय, खुर्ची. जर थोडक्यात सांगायचं झालं तर हेच देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवारांवरती 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. तुम्ही बघा, कुठेही जा तुम्ही युट्यूबवर त्यांचे व्हिडिओज काढा, तुम्हाला मिळेल. आणि त्यांनी म्हटलं होतं जर महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आलं तर अजित पवारांना मी जेलमध्ये टाकेन. अजित पवार चक्की पिसिंग अँड चक्की पिसिंग हे त्यांचं वाक्य होतं. हे तुम्ही आताही युट्यूबवरती जाऊन बघा. तुम्ही माझ्या कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो, तुम्ही खाली कमेंटमध्ये जाऊन माझी ती लिंकही बघून घ्या. त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट म्हटले अजित पवारला मी चक्की पिसिंगसाठी पाठवणार. आणि हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा नांदेडला आले होते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा प्रचार करण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, तेव्हा त्यांनी अशोक चव्हाणावरती आरोप केले होते की अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे लीडर नसून ते डीलर आहेत. लीडर नाही आहेत, ते डीलर आहेत. मेडिकल पासून ते दारूच्या दुकानापर्यंत त्यांच्याकडे डीलरशिप आहे. हे असे आरोप देवेंद्र फडणवीसांनी अशोकराव चव्हाणांसोबत केले होते. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला अशी काय गरज पडली होती, असं काय झालं की तुम्ही त्याच अशोकराव चव्हाणांना तुमच्या सोबत पक्षामध्ये बसवलं? अजून एक फार रंजक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार नव्हता. तेव्हा मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी भरपूर सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये. मुंबईमध्ये घेतली, ठाण्यात घेतली, नाशिकमध्ये घेतली, भरपूर त्यांनी सभा घेतल्या. आणि त्या सभेमध्ये त्यांनी एकच प्रचार केला की मोदी साहेबांनी पहिले 2014 काय वादे केले होते, त्यांनी काय सांगितलं होतं आणि त्यांनी काय केलं हे त्यांनी त्यांचे स्पेशल व्हिडिओज बनवून लावले होते.
तुम्हालाही माहिती आहे राज ठाकरे साहेबांचा एक फेमस डायलॉग, लाव रे तो व्हिडिओ, हा एक फेमस डायलॉग तुम्हालाही माहिती आहे. आणि तेव्हा त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या विरोधात प्रचार केला. त्यांनी सांगितलं मोदींनी हे वादे केले आणि त्यांनी हे कम्प्लीट नाही केले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की देशाला आपल्या दुसरं स्वातंत्र्य पाहिजे आणि ते मोदी आणि शहापासनं, त्यांनी हे सुद्धा बोलले होते. मग नेमकं असं झालं काय की 2024च्या निवडणुकामध्ये राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त मोदींना पाठिंबा दिला. त्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात की कदाचित हे सगळं काही ईडीमुळे शक्य झालं असेल. आता ईडी म्हणजे काय? एन्फोर्समेंट डिपार्टमेंट. मित्रांनो, काही ह्या सरकारच्या एजन्सीज आहेत, जसं की ईडी, इन्कम टॅक्स, नार्कोटिक्स, सीबीआय, या काही सरकारी संस्था आहेत ह्या ज्या खूप पॉवरफुल आहेत आणि प्रत्येक संस्थेला त्यांच्या परीने काम करण्याची त्यांना मुभा आहे. तर असं काही एखादा गव्हर्नमेंट जर ह्या संस्थांना त्याच्या पर्सनल कामासाठी एक शस्त्र म्हणून वापरत असेल, हे कम्प्लिटली संविधानाच्या विरोधात आहे. तर ह्या कोणत्याही सरकारने या ज्या काही 4 संस्था आहेत यांना एक शस्त्र म्हणून वापरू नये. काही लोक म्हणतात की हे जे काही राजसाहेब ठाकरेंनी समर्थन दिलं, बिनशर्त पाठिंबा दिला मोदी साहेबांना, तर काही लोक म्हणतात की हे फक्त आणि फक्त ईडीमुळे शक्य झालं. तसं बघायला गेलं तर राजसाहेब ठाकरेंना ऑलरेडी एक वेळा ईडीने नोटीस पाठवली होती आणि राजसाहेब ठाकरे त्या नोटीससाठी जाऊनही आले होते, त्यांची चौकशी झाली होती. आता मला तेवढं जास्त डीपमध्ये जायचं नाहीये की कोणत्या केसच्या अंतर्गतामध्ये त्यांना ईडीने नोटीस पाठवली आणि त्यांचं काय डिस्कशन झालं, हे काही मला त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जायचं नाहीये. कदाचित याच्यावर मी एक नवीन व्हिडिओ करून मी युट्यूबवर अपलोड करेल, तुम्ही ते बघू शकता. पण सध्या मला एवढं सांगायचं की लोकांचं म्हणणं आहे की ईडीमुळे कदाचित हे शक्य झालं असेल. मित्रांनो, ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत, मी 4 एजन्सीचं नाव सांगतो तुम्हाला. एक ईडी आहे, एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, एक सीबीआय आणि एक नार्कोटिक्स डिपार्टमेंट. ह्या 4 एजन्सीज गव्हर्नमेंटच्या एवढ्या पॉवरफुल आहेत की त्यांना त्यांच्या परीने काम करण्याची मुभा आहे. आणि कोणत्याही गव्हर्नमेंटनी, कोणत्याही सरकारने ह्या 4 एजन्सीचा एक शस्त्र म्हणून वापर करणं हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. यामध्येच आपले मराठा योद्धा माननीय मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागितलं. त्यांनी मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी कित्येक दिवस उपोषणही त्यांना करावं लागलं, तरी सुद्धा मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं नाही. त्यांच्या उपोषणावरती गोळीबार करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये, महिलांना गोळ्या लागल्या, महिलांवरती लाठीचार्ज केला पोलिसांनी. त्यानंतरही त्यांनी त्यांचं उपोषण कायमच ठेवलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण पायी मुंबईला जाऊन उपोषण करणार. ते त्यांची रॅली निघालीही, पायी रॅली त्यांची मुंबईकडे निघाली. ती मुंबईकडे निघाली, मुंबईच्या थोडंसं अलीकडेच मला वाटते वसईमध्ये वगैरे कुठेतरी त्यांची रॅली पोहोचली. तेवढ्यात तिथे एकनाथ शिंदे साहेब आले आणि ही सकाळची गोष्ट आहे, 7-8च्या दरम्यानची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या मराठा आरक्षणाच्या रॅलीमध्ये आले आणि तिथे त्यांनी घोषणा केली की मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल. मी बाळासाहेबांना शब्द दिलाय आणि तो मी करणार म्हणजे करणार, कम्प्लीट शब्द तो मी पाळणार म्हणजे पाळणार, असं त्यांनी एक आश्वासन दिलं त्या रॅलीमध्ये. मग तिथून मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्या शब्दावरनं प्रत्येक मराठा बांधव जो तिथे रॅलीमध्ये सामील झाला होता तो शांतपणे आपल्या घरी गेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शब्द तर दिला, पण ते अंमलबजावणी करत नव्हते. सगळे सोयऱ्यांची ते अंमलबजावणी करत नव्हते. तर मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी त्यांना वेळोवेळी विचारलं तुम्ही अंमलबजावणी कधी करणार. त्यांनी त्यांना एक अल्टिमेटम दिलं, त्यांनी त्यांना टाइम दिला, या डे पर्यंत करा, नाही तर आम्ही परत आमरण उपोषण सुरू करू. मग सरकारने काही त्याची अंमलबजावणी केलीच नाही. मग मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी पुन्हा डबल अंतरावली सराटीमध्ये त्यांनी डबल उपोषण सुरू केलं. त्यानंतर तिथे बरेचसे नेते येऊन गेले, त्यांना भेटून गेले, पण ते ठाम होते त्यांच्या मागणीवरती, कारण का त्यांना मराठा समाजाचा एवढा सपोर्ट होता, त्यांना एवढा विश्वास होता, त्याच्यामुळे त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केले. त्यांनी म्हटलं आम्हाला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे तर पाहिजेच. ते एकदम ठाम होते त्यांच्या याच्यावरती, शब्दावरती, कारण का अख्खा मराठा समाज त्यांच्या मागे होता. त्याचमध्ये त्यांना बदनाम करण्याचे भरपूर षड्यंत्र केले. तुम्ही पाहिलं असेल मध्येच मी एकच नाव येईल, मध्ये एक अजय महाराज बारसकर आले होते. माहित नाही, कोणालाच माहित नाही तो ऍक्च्युअल मध्ये महाराज आहे की नाही. तो सांगत होते की मी संत तुकाराम महाराज देहूच्या इथला महाराज आहे. देहू आळंदी आहे ना, देहू, त्या तिथला मी महाराज आहे. पण देहूच्या जे काही मंडळ होतं, शिष्टमंडळावर तिथलं जे काही महाराजांचं मंडळ होतं, त्यांनी सांगितलं अजय महाराज बारसकर असा कोणताही महाराज आमच्या देहूच्या इथे नाहीये.
पण माहित नाही, तो स्वतःला म्हणत होता मी तुकारामांचा भक्त आहे, तुकाराम महाराजांचा भक्त आहे, हे आहे ते आहे, काहीतरी फलाना ढमकरी म्हणत होता. पण त्यांनीही भरपूर आरोप केले जरांगे साहेबांवरती की हे असेच आहे तसेच आहे, ते पैसे घेऊन करतायत, राष्ट्रवादीकडून ते घेत आहेत, राजेश टोपे हे ते भरपूर गोष्टी आल्या. त्यांनी भरपूर त्यांना षडयंत्र करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण याचा काहीच फायदा नाही झाला, काहीच फायदा झाला नाही. कारण का ज्या लोकांनी षडयंत्र केलं त्यांना त्याचा काहीच फायदा नाही झाला. मनोज जरांगे पाटलांनी त्यांना उत्तरही दिले, जे काही त्यांनी आरोप केले त्या प्रत्येक आरोपास त्यांनी उत्तरही दिलं. हे सगळं फोडाफोडीचं राजकारण पाहता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही हे जे राजकीय लोक आहेत यांच्याबद्दल चीड निर्माण झाली आणि जनतेने ठरवलं होतं जे जनतेसोबत खेळतात त्यांना त्यांची जागा दाखवूनच देणार, हे जनतेने ठरवलं होतं. त्याच्यामध्येच लोकसभा निवडणूक आली 2024ची. ही पण एक खूप इंटरेस्टिंग आहे. या निवडणुकीच्या आधी खूप राजकीय नाटे झाले. काही नेत्यांनी पक्ष बदलले, काही नेत्यांनी घरातल्याच लोकांना वाईट बोलले, काही नेत्यांनी जे काही एकमेकांच्या विरोधात होते ते सोबत आले निवडणुकीमध्ये, काही नेते एकमेकांच्या घरातल्याच मेंबरच्या विरोधात उभे राहिले. कुठे काही नेत्यांची नाराजी झाली तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. काही नेत्यांचा बालेकिल्ला त्यांना सांभाळून ठेवता नाही आला. काही नेत्यांचा जो गड होता त्यांना त्या गडामध्येच पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रामध्ये महायुतीने 48 जागांवरती लोकसभा निवडणूक लढवली. आता महायुती म्हणजे कोणते? महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीच्या अंतर्गत आले. यांनी 48 जागांवरती लोकसभा निवडणूक लढवली महाराष्ट्रामध्ये 2024ची. तर त्याच्यापैकी भाजपने 28 सीट लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांना फक्त आणि फक्त 9 जागांवरती विजय मिळवता आला. शिंदे गट, शिवसेना यांनी 15 जागेवरती निवडणूक लढवली. त्यापैकी त्यांना फक्त 7 जागा निवडून आणता आल्या. तेच बघायला गेलं तर अजित पवार, राष्ट्रवादी यांनी 4 जागा लढवल्या. त्यापैकी त्यांना फक्त 1च जागेवरती उमेदवार निवडून आणता आला. आणि महायुतीमध्ये अजून एक पक्ष होता जो राष्ट्रीय समाज पक्ष. त्यांचे अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकरांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांनाही तिथे अपयश आलं, त्यांना तिथे विजय मिळवता नाही आला. जर स्ट्राईक रेट बघायचं गेलं आपण या महायुतीचं, तर बीजेपीला 28 पैकी 9 जागा आल्या, म्हणजे त्यांचं स्ट्राईक रेट फक्त 32% होतं. शिवसेना, शिंदे गट 15 पैकी 7 जागा आल्या त्यांच्या, म्हणजे त्यांचं 46% स्ट्राईक रेट आहे. आणि अजित पवार, राष्ट्रवादी यांनी 4 पैकी 1 जागा निवडली, तर त्यांची सरासरी ही 25% आहे. दुसरीकडे जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे 3 पक्ष महाविकास आघाडीमध्ये. तर यापैकी जर बघायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 21 जागा लढवल्या. 21 पैकी त्यांना 9 जागांवरती विजय मिळवता आला. काँग्रेसने 17 जागा लढवल्या, त्यापैकी त्यांना 13 जागांवरती विजय प्राप्त झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या, त्यापैकी त्यांना 8 जागांवरती त्यांचा विजय झाला. यांचं स्ट्राईक रेट जर बघायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 21 पैकी 9 जागांवरती विजय मिळवला, तर यांची सरासरी 43% आहे. काँग्रेसने 17 पैकी 13 जागांवरती विजय मिळवला, तर यांची सरासरी आहे 77% आसपास. राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी 10 पैकी 8 जागांवरती विजय मिळवला, तर यांची सरासरी आहे, यांचा स्ट्राईक रेट आहे 80%. आता याच्यामध्ये आपण 2019 ते 2024चं आपण थोडंसं कंपॅरिझन करू. आपण एक मेजरली 3 पक्ष घेऊ, एक बीजेपी, एक काँग्रेस घेऊ आणि एक राष्ट्रवादी घेऊ जुनी, आणि त्याचं कंपॅरिझन करू आपण राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत. ठीक आहे. तर बीजेपीचं जर बघायचं झालं तर 2019 मध्ये त्यांनी 25 सीट लढवल्या होत्या. 25 पैकी त्यांना 23 जागेवरती विजय मिळाला होता, म्हणजे त्यांचा सरासरी एकूण 92% होता. आणि तेच जर 2019च्या तुलनेमध्ये 2024चं जर बघितलं त्यांना बराचसा फटका मिळाला आहे. त्यांना फक्त 9 जागांवरती विजय मिळाला 25 पैकी. जर काँग्रेसचं बघायला गेलं तर त्यांना 2019 मध्ये त्यांनी 25 सीट लढवल्या होत्या. 25 पैकी त्यांना फक्त आणि फक्त 1 जागेवरतीच विजय मिळत आला, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट 2019 मध्ये फक्त 4%चा होता. आणि 2019च्या तुलनेत 2024 बघितलं तर त्यांचा स्ट्राईक रेट तो 4%चा वाढून 77% पोहोचलाय, म्हणजे त्यांना 17 पैकी त्यांनी 13 जागा निवडून आलेल्या आहेत त्यांच्या. जर राष्ट्रवादीचं बघायला गेलो तर 2019 मध्ये अजित पवार आणि शरद पवार एकाच राष्ट्रवादीमध्ये सोबत होते, तर त्यांनी राष्ट्रवादीनी 19 सीट लढवल्या होत्या 2019 मध्ये, तर त्यापैकी त्यांना 4 जागेवरती विजय प्राप्त झाला होता. त्यांचं एकूण सरासरी बघितली तर तेव्हा 21% होतं. पण 2019च्या तुलनेत 2024चं जर बघितलं तर त्यांचा स्ट्राईक रेट तो 21%चा वाढून 80% पोहोचलाय, कारण का त्यांच्या 10 पैकी त्यांनी 8 सीट निवडून आणल्यात. हा एकूणच महाराष्ट्राचा निकाल पाहता महायुतीला एवढ्या कमी जागा कसं काय आल्या
यामागे होऊ शकतं मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा होऊ शकतं हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं, ह्या दोन गोष्टी मेजरली रोल प्ले करतात 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये. काही अभ्यासकांचं मत आहे यावेळेसची जी निवडणूक आहे ती जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. आजकाल कसं झालंय, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जण सोशली खूप ऍक्टिव्ह झालाय. प्रत्येकाला जे काही राजकीय घडामोडी चालू आहेत फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे, इंस्टाग्रामद्वारे प्रत्येकाला लगेचच समजतात विदिन 10 मिनिट. त्याच्यामुळे जे काही राजकारण होत आहे, जे काही खरं खोटं, जे काही सत्य आहे, जे काही खोटं आहे, हे महाराष्ट्रातली जनता त्यांच्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मध्येच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर जो काही रिझल्ट आला त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा महाराष्ट्राचा निकाल पाहता जे महायुतीला एवढ्या कमी जागा आल्यात, महायुती म्हणण्यापेक्षा जे बीजेपीला एवढ्या कमी जागा आल्यात, जे त्यांना फक्त 9 जागा मिळाल्यात बीजेपीला, तर हे जे काही जिम्मेदारी आहे, ही जे काही आमची बीजेपीची हार झाली आहे महाराष्ट्रामध्ये याची जिम्मेदारी मी स्वीकारतो म्हणून त्यांनी जिम्मेदारी स्वीकारली. आणि त्याच्यासोबतच त्यांनी हेही म्हटलं आहे, त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय की ते बोलले की आता मला सरकारमधनं बाहेर पडायचं आहे. मी माझ्या वरिष्ठांना विनंती करेल की मला या जबाबदारीतून मोकळं करा. मला माझा कंप्लीट जो टाइम आहे, जो 4 महिन्यांचा अवधी आहे, तो मला माझा विधानसभेसाठी माझा पूर्ण वेळ द्यायचा. तर ते बोलले की मी माझ्या वरिष्ठांसोबत चर्चा करून त्यांना म्हणेल की मला या जबाबदारीमधून मुक्त करा. तर याच्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं आलंय मित्रांनो की हा कंप्लीट फडणवीस साहेबांचा प्रवास बघा तुम्ही, मी पुन्हा येईल म्हणण्यापासून ते मला मुक्त करा इथपर्यंत त्यांचा प्रवास येऊन थांबलाय. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सोबत जोडून राहा अशाच नवीन अपडेटसाठी. लगेचच मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर मंडळी, खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून माझा चॅनल सबस्क्राईब करा.